मूर्तिजापूर तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोळे यांनी आज सकाळी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या प्रांगणात निमाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. उपस्थित नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार खारोळे यांनी 3 एकरात टरबूज पीक घेतले होते. मात्र सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून दखल न घेतल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच आमदार गजानन लवटे, पोलीस अधिकारी सागर भास्कर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अखेर वीज विभागाकडून अखंडित पुरवठ्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी खाली उतरला. या प्रकारामुळे वीज विभागाच्या निष्काळजी कारभारावर संताप व्यक्त होत आहे. याविषयी तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. महाराष्ट्र मेल न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मूर्तिजापूरवरून संतोष मानेसह महाराष्ट्र मेल ब्युरो रिपोर्ट.